नमस्कार शेतकरी बंधूंनो, आलं र बाबा आलं संकट हुमणीचं. गत वर्षी सारखंच याही वर्षी मार्च महिन्यातच पावसाच्या आगमनाने हुमणीचे बुंगेरे दिसायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे निसर्गात खूपच बदल दिसू लागला आहे. म्हणूनच जोपर्यंत या किडीचा जीवनक्रम समजू शकलो नाही, तर या किडीचा प्रादुर्भाव वाढून आर्थिक नुकसानीस आपल्याला तोंड द्यावे लागेल. म्हणून किडीचा जीवनक्रम समजून घेणे महत्वाचं आहे. हा आहे हुमणी किडीचा जीवनक्रम. या किडीच्या 4 अवस्था आहेत: अंडे अवस्था, आळी अवस्था, कोशावस्था व भुंगेरे. वळवाचा पाऊस झाल्यावर कोशावस्थेतील भुंगेरे बाहेर येतात. यापूर्वी ते मे व जून मध्ये दिसत होते, ज्याला शास्त्रज्ञांनी जून बीटल असेही म्हटले आहे. मात्र हवामान बदलामुळे वळवाच्या पावसाची सुरुवात मार्च मध्येच झाली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की त्यांच्या जीवनक्रमाची सुरुवात मार्च पासून होऊन बांधावरील कडुनिंब, करंज, बाबळी या झाडावर जाऊन नरमादीचे मिलन दिसू लागले आहे. मिलनानंतर मादी जमिनीमध्ये जाऊन साबुदाण्यासारखी 80 ते 100 अंडी घालताना दिसते आणि इथूनच नुकसानीची सुरुवात होते. या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत दिसून येत आहे. मार्च व एप्रिल महिन्यामध्ये नियंत्रण केले असले तरी प्रादुर्भाव हा वर्षभर होताना दिसत आहे. म्हणूनच हुमणीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन करीत असताना प्रथमतः पारंपरिक व्यवस्थापनामध्ये जमिनीची उभी, आडवी, खोल नांगरट करणे हे गरजेचे आहे. नांगरट करीत असताना शेतावर येणारे पक्षी, मुख्यतः बगळे, हे हुमणीची कोशावस्था ही नष्ट करतात. भौतिक व्यवस्थापन करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येणे आणि प्रकाश सापळे लावणे हे गरजेचे आहे. यामुळे सुरुवातीलाच हुमणी नियंत्रणात येऊ शकेल आणि एका मरणाऱ्या भुंग्यापासून 70 ते 80 अळ्यांचा प्रादुर्भाव हा थांबू शकेल. सर्वात प्रभावी व कायमस्वरूपी उपायामध्ये जैविक कीटकनाशके जसे की मेटारायझियम, बिवेरिया हे शेणखत किंवा सेंद्रिय खतामध्ये मिश्र करून वापरले तर या जैविक कीटकनाशकांच्या जीवाणूंची संख्या वाढून हुमणी नियंत्रणात ठेवता येते. रासायनिक पद्धतीने हुमणी नियंत्रणासाठी बरीच कीटकनाशके वापरता येतात, जसे की क्लोरोपायरिफॉस किंवा पिप्रोनिल यासारख्या कीटकनाशकांचा वापर करता येतो. त्याने तात्पुरते नियंत्रण करता येते, कारण हुमणीची अळी सरीमध्ये असताना नियंत्रण करणे शक्य होते, परंतु हुमणीची अळी खोल जमिनीत गेल्यावर नियंत्रण करणे कठीण होते. अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करूया आणि होणाऱ्या आर्थिक नुकसानीला आळा घालूया. हुमणी नियंत्रणासाठी सर्व शेतकऱ्यांनी सावध व्हा, संघटित व्हा आणि कृषी विभागाच्या साहाय्याने हुमणी किडीचे आसमानी संकट परतवून लावूया. महाराष्ट्र शासन कृषी विभाग धन्यवाद.